नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल बोलणार आहोत की ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी बघणार आहोत। विशेषतः नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार, आज कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला विलंब का झाला, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आर्थिक आधार मिळत आहे, परंतु मागील काही महिन्यांपासून या योजनेमुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आपल्याला बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण देखील बघायला मिळत आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी होत असलेला विलंब। खरं तर डिसेंबर महिन्यामध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणे अपेक्षित होते। आता डिसेंबर महिना संपला, जानेवारी महिना सुरू झाला, जानेवारी महिना संपला, त्यानंतर आता फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि फेब्रुवारी महिना देखील आता संपत आला, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नाही। खरं तर सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणे अपेक्षित होते, परंतु जी माहिती समोर आली आहे त्यानुसार काही कारणास्तव हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला असं सांगण्यात येत आहे। तसेच मागील काही दिवसांपासून असं देखील सांगण्यात येत होतं की आज खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या खात्यावरती पैसे जमा होणार, काल खात्यावरती पैसे जमा झाले आणि आज खरंच खात्यावरती पैसे जमा झाले असतील या आशेने दररोज शेतकरी बँकेमध्ये चक्रा देखील या ठिकाणी मारत असल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहेत। आता बँकेचे खाते चेक केल्यानंतर खात्यावरती 1 रुपया सुद्धा नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। आता हप्ता नेमका कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळणार का नाही, का नमो शेतकरी योजना बंद झाली, असा देखील प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत असून सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। तसेच राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे, कारण की हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला आणि अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या, म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर निवडणुकीमुळे आणि आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा विलंब झाला असं सध्या सांगण्यात येत आहे। आता निवडणुका झाल्या असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता साधारणतः राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता वितरित करण्यासाठी मागील काही दिवसांपूर्वीच कृषी विभागाने वित्त विभागाकडे साधारणतः 1800 कोटींची मागणी केली होती आणि त्यानुसार साधारणतः 1800 ते 1900 कोटींचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापोटी साधारणतः 1800 ते 1900 कोटींचा निधी आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे। म्हणजेच की आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। राज्यातील किती तर साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आणि सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची देखील तयारी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार हे तर सर्वांना माहीत झालं, परंतु हा जो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे हा नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी
समोर आली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त आता एक हप्ता नाही तर 2 हप्ते जमा होणार आहेत। म्हणजेच की आता तुमच्या खात्यावरती 2,000 रुपये नाही तर एकूण 4,000 रुपये जमा होणार। आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की 4,000 रुपये आमच्या खात्यावरती कशा पद्धतीने जमा होणार। तर बघा, आता तुमच्या खात्यावरती राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे जमा होणार 2,000 रुपये आणि फक्त तुमच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचाच 8वा हप्ता नव्हे तर आता तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील जमा होणार। म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे देखील किती, तर या ठिकाणी 2,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये या दोन योजनांच्या 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे। दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये जमा होणार आहेत हे तर आम्हाला समजलं, परंतु या 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, कोणत्या बँकेत पैसे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर बघा, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या म्हणजेच की अर्थात तुमच्याच मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। 2 हप्त्यांचे 4,000 रुपये कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार, सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसेच 2 हप्त्यांच्या एकूण 4,000 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता, राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये 3 हप्त्यांमध्ये थेट बँकेच्या खात्यावरती जमा होत असतात। योजनेचा 8वा हप्ता अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नसल्याने शेतकरी सातत्याने चौकशीसाठी बँका, कृषी कार्यालयामध्ये चक्रा मारत आहेत। आज तरी बँकेमध्ये पैसे जमा झाले असतील या आशेने शेतकरी दररोज बँकेमध्ये चक्रा मारत असल्याचं देखील सध्या आपल्याला चित्र बघायला मिळत आहे। आता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे। कधी तर नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा झाला। आता नोव्हेंबर महिना कधी आणि आता फेब्रुवारी महिना कधी, म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः 2 ते 3 महिने या ठिकाणी हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर झाला। म्हणजेच की खरं तर पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणे अपेक्षित होते। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यापासून 2 ते 3 महिने आता झाले। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला 2 ते 3 महिने विलंब झाला असं आपल्याला सध्या बघायला मिळत आहे। आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच पुन्हा शेतकऱ्यांसाठी एक धक्का देणारी सुद्धा बातमी समोर आली, ती म्हणजेच की बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये आले। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेची पडताळणी करण्यामध्ये आली आणि या पडताळणीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये आला। तर आता या ठिकाणी हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे, म्हणजेच की कोणकोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये आला हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। म्हणजेच की तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का नाही। तर बघा, आता एकंदरीत जर बघायला गेलं तर योजनेची पडताळणी झाली, तसेच ई-KYC मध्ये देखील आता लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झाली आहे। शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही, त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। नमो शेतकरी योजनेमुळे अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे। शासनाकडून निधी प्राप्त होताच तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाईल। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-KYC केली नसेल तर अशांनी ई-KYC तात्काळ पूर्ण करा असं सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद करण्यामध्ये येत आहे ते आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू।
तर बघा, जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या निकषात बसत नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येत आहे. म्हणजेच की जे शेतकरी आयकर भरतात अथवा सरकारी सेवा क्षेत्रामध्ये असतील, तसेच ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नाही तर अशा शेतकऱ्यांना योजनेमधून अपात्र करण्यामध्ये येत आहे. आता हप्त्याच्या लाभासाठी देखील काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की आता कृषी विभागाच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, परंतु हप्त्याच्या पूर्वी शेतकऱ्यांनी KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी KYC असणे, तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे आणि जमिनीच्या नोंदणीतील त्रुटी दूर केल्याची खात्री करणे हे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण असेल, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतील नोंदी ह्या या ठिकाणी म्हणजेच की बरोबर असतील, तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, जर तुम्ही KYC केली नसेल तर KYC करा. जर तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. तसेच जमिनीच्या नोंदीमध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या चुका तात्काळ दुरुस्त करून घ्या. ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि जर ही सर्व कामे तुमची पूर्ण असतील, तुम्ही KYC केली असेल, तुमच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल, तुमच्या जमिनीच्या नोंदीतील जर त्रुटी तुम्ही दुरुस्त केलेल्या असतील, तर आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या जर बघायला गेलं तर आता सरकारच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आता निवडणुकीच्या काही कारणास्तव हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला असला तरी आता निवडणुका संपल्या असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा या ठिकाणी कितवा तर 22वा हप्ता आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. 2 योजनांच्या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आता खात्यावरती जमा होतील. या 4,000 रुपयांच्या लाभासाठी ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नसेल तर अशांनी KYC करा. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. जमिनीच्या नोंदीतील काही जर त्रुटी असतील तर त्या त्रुटी दुरुस्त करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. आणि जर तुम्ही सर्व कामे पूर्ण केलेली असतील तर आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. हे देखील लक्षात घ्या. किती रुपये तर 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील. नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता आता खात्यावरती जमा होणार आहे. आता हप्त्याच्या लाभासाठी कोणतं काम केलं पाहिजे हे देखील तुम्हाला समजलं असेल. तसेच कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे हे देखील आपण या ठिकाणी बघितलं आहे. कोणते शेतकरी पात्र आहेत हे देखील तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या सर्व निकषात बसत असतील, तसेच ज्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केली असेल, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल, तसेच ज्या शेतकऱ्यांनी जमिनीतील नोंदीतील त्रुटी दुरुस्त केलेल्या असतील, तर असेच शेतकरी आता पात्र असणार आणि अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार. हे आपण या ठिकाणी म्हणजेच की पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आता पैसे तर जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार हे तर आपण या ठिकाणी बघितलं आहे. परंतु या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये नेमके कधी जमा होणार हे देखील समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आता कृषी विभागाने काय सांगितलं आहे ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, सरकारच्या माध्यमातून निधी प्राप्त होताच तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाईल. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC केले नाही तर अशांनी त्वरित KYC पूर्ण करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. आता कृषी विभागाने काय सांगितलं आहे तर सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की आता अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून जो निधी प्राप्त होणार आहे तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि निधी जेव्हा या ठिकाणी प्राप्त होईल तेव्हा लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं कृषी विभागाने सांगितलं आहे. म्हणजेच की सरकारने एकदा निधी मंजूर केला की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार. आता कृषी विभागाच्या माध्यमातून 1800 ते
1900 कोटींचा निधी आता या ठिकाणी म्हणजेच की वितरित करण्यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे म्हणजेच की सरकारकडे मागणी केली आहे आणि सरकारने आता या ठिकाणी म्हणजेच की निधी मंजूर केला की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता ही जी सर्व शासकीय प्रक्रिया आहे ही प्रक्रिया लक्षात घेता म्हणजेच की हप्ता वितरणाची प्रक्रिया असते, ही शासकीय प्रक्रिया लक्षात घेता याच महिन्यामध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच की याच फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे। 2 हप्त्यांचे 4,000 रुपये याच फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणतः 28 तारखेपर्यंत जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये आता पैसे जमा होतील, त्यामुळे कोणत्याच शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। तसेच इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हा व्हिडिओ बघायला मिळेल। तर भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।